1971 साली पाकिस्तान सोबत देखील असंच भीषण युद्ध जे आहे ते या ठिकाणी झालं होतं। या युद्धामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवणारे पिंपरी चिंचवडमधील नौदलात काम करणारे दत्तात्रय कुलकर्णी या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्यांच्या या ठिकाणी 4 डिसेंबर 1971 ऑपरेशन त्रिशूलमध्ये त्यांनी सक्रिय असा सहभाग नोंदवला होता। INS निर्घात युद्ध नौकेवर कार्यरत ते त्या ठिकाणी 1971 साली होती। आपण पाहू शकतो की तीच युद्ध नौका जी आहे ती आता या ठिकाणी आपल्याला समोर पाहायला मिळते, ज्यामध्ये दत्तात्रय कुलकर्णी जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात ते त्या ठिकाणी नौदलात कार्यरत होते। त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर भारतीय नौदलाच्या INS निर्घात असेल, INS निपात, INS वीर या क्षेपणास्त्र युद्धनौकांनी रात्री 11:23 पाकिस्तानच्या कराची युद्ध ज्या नौका आहेत त्या तळावर समुद्रातून जवळजवळ 20 मैल अंतरावरून क्षेपणास्त्र आक्रमण करून पाकिस्तानचे अनेक जे क्षेपणास्त्र आहेत ते नेस्तनाबूत केले, टँक नेस्तनाबूत केले, आगीत जे आहे ते भस्मसात झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचे साक्षीदार असलेले नौदलात कार्यरत असलेले दत्तात्रय कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, काय अनुभव 1971च्या पाकिस्तानच्या ज्या युद्धात तुम्ही या ठिकाणी सहभाग नोंदवला होता? निश्चितच तो अनुभव आहे, अविस्मरणीय असा अनुभव आहे। 3 डिसेंबरच्या आधीपासून आम्ही ओखा नौदल तलावर होतो। गुजरातमध्ये ओखा आपला नौदल तल आहे, त्याच्या आमच्याबरोबर INS विद्युत आणि INS निर्घात। काही तांत्रिक बिघाडामुळं विद्युत परत मुंबईला गेलो आणि आम्ही तिथं राहिलो। रात्री 3 डिसेंबरला रात्री 11-11:30 वाजता तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचं रेडिओवरनं भाषण चालू होतं की आपल्यावर जे पाकिस्ताननं आक्रमण केलेलं आहे आणि आपण त्याला निश्चितच मुंहतोड जबाब द्यायचा आहे आणि आपण त्याच्यात नक्की यशस्वी होणार, हे सगळं चाललं होतं। आणि अचानक पहाटे 4 वाजता 4 डिसेंबर पहाटे 4 वाजता आम्हाला ऑर्डर आली की ताबडतोब तिथनं तुम्ही कास्ट ऑफ करा। कास्ट ऑफ करा म्हणजे मूव्ह करा। आम्ही मूव्ह केलं आणि पहाटे 6 वाजता पाकिस्तानच्या वायुदलानं ओखावरती बंबार्डिंग केलं। त्यातनं आम्ही सुखरूप बाहेर पडू शकलो। साधारण आम्ही दिवसभर समुद्रामध्ये होतो। आमच्या ज्या मुवमेंट्स होत्या त्या रेडिओ ट्रान्समिशन्स, रडार ट्रान्समिशन सगळं बंद होतं। काही आमची लोकेशन कोणालाही कळाली नाही पाहिजे। आणि पण हे निश्चित होतं आमच्या जहाजावरती संपूर्ण क्षेपणास्त्र सगळी सुसज्ज होती, परंतु आम्हाला पुढं काय करायचं हे कोणालाही माहीत नव्हतं। एवढी सिक्रेट म्हणजे त्या इन्फॉर्मेशन्स होत्या। संध्याकाळी 5-6च्या सुमारास INS वीर, INS निपात, INS कच्चल आणि INS किल्तान ही जहाजं आम्हाला येऊन समुद्रामध्ये भेटली आणि ह्याचं नेतृत्व करत होते कमांडर बब्रुभान यादव। ते जहाजाच्या डेकवरती आले। आम्ही सगळी जहाजं एकत्र थोडी जवळ आलो, असं म्हणजे काही ठराविक सेफ अंतरावरती। आणि बब्रुभान यादवनी ॲड्रेस केला आम्हाला की बॉयज, इट इज अ सरप्राईज दॅट वी आर गोइंग टू अटॅक ऑन कराची। येस, त्यांनी आम्हाला हे सांगितलं। आम्ही त्यावेळेस एकदम म्हणजे क्षणभर आम्ही काही कळनंच आम्हाला की हे काय बोलतात, हाऊ वी आर गोइंग टू अटॅक ऑन कराची। ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं असं असं आहे आणि आपण ह्या मोहिमेमध्ये नक्की यशस्वी होणार आहोत। सगळ्यांनी आपली जे जॉब आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या चांगल्या प्रकारे निश्चित आपण कराल। आणि अशा प्रकारे आम्ही जस्ट वी वर नाऊ वेटिंग की व्हॉट इज फर्दर, किती वाजता आपण अटॅक करणार आहोत, कधी करणार आहोत। आता आम्ही कम्युनिकेशनचे सेलर्स, संदेश ऑर्डर्स जे येतात ते आमच्याकडे येतात सगळ्या कोडेड सिग्नलमध्ये। तर आम्ही आमच्या वायरलेस ऑफिसमध्ये सगळे आमच्या कार्यावरती रुजू झालो, हेडफोन लावले होते कानाला आणि वी वर जस्ट वेटिंग फॉर द इन्स्ट्रक्शन्स। एक साधारण 11:15च्या सुमारास एक फ्लॅश सिग्नल म्हणजे नो डिले ॲट ऑल, की तो तुम्ही सिग्नल रिसीव केल्या तो डिकोड करायचा आणि त्याचं जे रूपांतरित जे कन्व्हर्सेशन आहे इन इंग्लिश ते तुम्ही कमांडिंग ऑफिसरना कन्सर्निंग अधिकाऱ्यांना सुपूर्द करायचं। तो मेसेज आम्ही रिसीव केला, डिकोड केला आणि त्याचं जे टेक्स्ट होतं इन इंग्लिश, ॲक्ट इंडिपेंडंटली, व्हेन रेडी, प्रोसीड अँड अटॅक। आम्हाला पुढं टार्गेट दिली होती, कारण आमच्यासमोर काही अंतरावरती 15-20 मैलावरती PNS खैबर होतं, PNS शहाजहान होतं, PNS जहांगीर होतं, व्हिनस चॅलेंजर होतं, PNS मुहाफिज होतं। अशी सगळी पाकिस्तानची जहाजं तयारीत होती, परंतु सुदैवानं त्यांना आमची लोकेशन मिळू शकली नाही।
म्हणून आम्ही सेफ होतो. आम्हाला जसा हा सिग्नल आला तो ताबडतोब ते प्लेन व्हर्जन मी माझ्या कमांडिंग अफसर IJ शर्मा, लेफ्टनंट कमांडर IJ शर्मा यांना हँडओव्हर केलं. आणि त्यांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा सगळेजण इन ॲक्शन मोडमध्ये आले. आणि आमची ते जे टार्गेट दिलं होतं आम्हाला PNS खैबर, ते आम्ही रडारवरती ट्रॅक केलं. नंतर जे प्रक्षेपणास्त्र असतं त्याच्या कॉम्प्युटरमध्ये ते सगळं फीड केली इन्फॉर्मेशन. आणि त्याच्यामध्ये एकदा फीड केली आणि ती मिसाईलचं बटन दाबलं आणि ती मिसाईल बाहेर पडल्यानंतर दिलेल्या टार्गेटच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे कुठेही ते टार्गेट जाऊ देत त्याला बरोबर फॉलो करून त्याच्यावरती ते डॅश होतं, अटॅक करतो. त्याप्रमाणे खैबरवरती आम्ही जे क्षेपणास्त्र फायर केलं होतं ते जाऊन आदळलं. खैबर पूर्णपणे डिस्ट्रॉय झालं नाही, परंतु बऱ्यापैकी डॅमेज झालं होतं. आम्हाला दुसरा सिग्नल आला की फायर सेकंड मिसाईल. त्याप्रमाणे आपण दुसरी मिसाईल फायर केली. आणि जेव्हा ती मिसाईल PNS खैबरवरती आदळली त्यावेळेस खैबर 2 पीसेसमध्ये विभागलं गेलं. त्या जहाजाचे 2 तुकडे झाले. त्या जहाजाची लांबी म्हणाल तर 150 ते 200 फूट असते. तर ते जहाज 2 भागात विभागलं गेलं. आणि त्या जहाजाच्या बरोबर त्या जहाजामध्ये असलेले सगळे पाकिस्तानचे नौसैनिक अंदाजे 250 ते 250 असावेत, ते सगळे समुद्र तळाला गेले. ही घटना फक्त 1 ते 1.5 मिनिटात घडली. आता हे PNS खैबरच्या बाबतीत आमच्याबरोबर INS वीर होतं, INS निपात होतं. त्यांनीसुद्धा त्यांच्या सूचनेप्रमाणे वरच्या ऑर्डर्सप्रमाणे त्यांनी आक्रमण केलं. PNS शहाजहान, PNS जहांगीर, PNS मोहाफिज पूर्ण डिस्ट्रॉय झालं, बुडालं. व्हिनस चॅलेंजर डिस्ट्रॉय झालं. आणि त्याच्यानंतर INS निपात आतमध्ये कराची नाविक तळामध्ये घुसलं. त्यांनी रिफायनरीजवरती अटॅक केला, नौदल तलावरती अटॅक केला. आणि ते रिफायनरीज एकदम ब्लास्ट झाल्यामुळं त्या रिफायनरीज सगळ्या पेटल्या गेल्या. तिथं ऑइल टँक होते ते. आणि त्यामुळं त्या रिफायनरीज युद्धानंतर जवळजवळ 1 आठवडा जळत होत्या. अशा प्रकारे हे जे ऑपरेशन ट्रायडंट हे एक असं अविस्मरणीय, न भूतो न भविष्यती असं एक ते घटना भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदावी अशीच घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर हा जो 4 डिसेंबरचा आपला जो अटॅक झाला, नौदल आपला जो नौसेना दिवस आहे हा 4 डिसेंबरला साजरा करतो दरवर्षी. नक्कीच सर, आपण पाहिलं तर तुम्ही ह्या युद्धात सक्रिय सहभाग असं नोंदवलं, त्याचं तुम्ही एक क्षणचित्र या ठिकाणी दाखवलं. तुम्ही या पोस्टरमध्ये कुठं आहात आणि ती कुठली नौका आहे? ही जी नौका आहे ही INS निर्घात, ही INS निर्घात नौका आहे. आणि हा ब्रिज आहे. हे क्षेपणास्त्राचे हँगर्स आहेत, इकडं 2 आणि तिकडं 2. आणि ह्या अँटी एअरक्राफ्ट गन आहेत सगळ्या. हे रडार आहे. आणि आतमध्ये जहाजामध्ये ह्या ब्रिजमध्ये आतमध्ये गेलात की इथं आमचं वायरलेस ऑफिस आहे. त्या वायरलेसमध्ये आम्ही कार्यरत असतो. आणि तिथूनच आम्हाला लगेच इथल्या इथं ब्रिजवरती कमांडिंग अफसरनं तो सिग्नल देता येतो जो काय आलेला आहे तो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर हे आमचे कमांडिंग अफसर, जहाजाचे कमांडिंग अफसर आहेत लेफ्टनंट कमांडर IJ शर्मा. आणि त्यांच्या शेजारीच मी उभा आहे. आणि ही आमची सगळी शिप्स कंपनी आहे. त्यावेळेस त्या जहाजावरती कार्यरत असलेले सगळे आमचे अधिकारी, हे लेफ्टनंट दुवा, इकडं लेफ्टनंट लझारो, लेफ्टनंट माधवराव, आणि हे सगळे आमचे नौसैनिक सगळे. अशा प्रकारे तो एक ॲक्शन आपण हे यशस्वीरित्या केलेली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर 1971च्या या युद्धामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवणारे दत्तात्रय कुलकर्णी जे आहे ते त्यांच्याकडून अतिशय असा थरारक अनुभव जो आहे तो या ठिकाणी या 1971च्या पाकिस्तानच्या विरुद्धच्या या युद्धाचा जे आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. त्याच पद्धतीने आत्ता देखील असंच युद्ध जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अभिजित सह मी रंजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.